नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला माहिती आहे की तुम्ही आज तुमची सगळी कामं बाजूला ठेवून, दिवाळीची सगळी लगबग बाजूला ठेवून बरोबर 1:30 वाजता या टीव्ही समोर बसले आहात. कारण मी मागच्या आठवड्यातच तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीच्या खास फराळाच्या रेसिपीज मी तुम्हाला आज दाखवणार आहे. या रेसिपीज तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या अगोदर एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगतो. काय होतं की लहानपणी आम्ही आमच्या आजीकडे जायचो. आम्ही सगळी भावंड एकत्र जमायचो, कारण आजी आम्हाला छान गोष्ट सांगायची, ती सुद्धा रात्री झोपताना. पण गोष्ट जेव्हा अगदी छान रंगात यायची, एकदम इंटरेस्टिंग व्हायची, तेव्हा आजी म्हणायची की आता झोपायची वेळ झाली आहे, तेव्हा तुम्ही जाऊन झोपा, बाकीची गोष्ट मी उद्या सांगेन. हे अगदी आत्ता कसं तुमच्या या सासू सुनेच्या सिरियल्स असतात ना, एकदम काहीतरी इंटरेस्टिंग घडणार असतं, तेव्हाच वेळ संपते आणि आपल्याला कळतं की अरे आपल्याला आता उद्याची वाट बघावी लागणार. अगदी त्याच हिशोबाने तुम्ही या आजच्या दिवसाची वाट बघत आहात, मला माहिती आहे. खरं तर तुम्ही फराळ बनवण्यात खूप पटाईत आहात. तुम्ही गेले कित्येक वर्ष तुम्ही फराळ बनवताय, पण या फराळाबरोबर तुम्ही दिवाळीसाठी काही खास नाविन्यपूर्ण पदार्थ सुद्धा तितक्याच सराईत बनवतात. आणि ही जर का पावती तुम्हाला तुमच्या घरच्यांकडनं मिळवायची असेल तर आजचा हा एपिसोड मिस करून अजिबात चालणार नाही. त्यासाठी मी आजच्या या खास एपिसोडमध्ये तुमच्यासाठी अशाच काही खास रेसिपीज घेऊन आलोय. आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे जांभळाचे चिरोटे. या जांभळाचे चिरोटेसाठी आपण काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. 1 वाटी मैदा, त्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी पिठी साखर, वर्ण भुरभुरायचे, त्यामुळे एक साधारणतः 2 मोठे चमचे पिठी साखर. कॅस्टर शुगर चिरोटे बनवताना आपल्याला लागणार आहे, त्यामुळे आपल्याला लागेल 2 मोठे चमचे कॅस्टर शुगर. 1 वाटी आपण घेतलाय जांभळाचा ज्यूस आणि 1 टीस्पून किंवा चहाचा चमचा आपण वापरणार आहोत जिरं. आता ह्याची एकंदरीत किंमत जर का पाहायला गेली तर साधारणतः 35 रुपये पर्यंत होईल, पण चिरोटे तुमचे 15 ते 18 चिरोटे अगदी व्यवस्थित होतील. आपण छोट्या आकाराचे चिरोटे बनवणार आहोत, मिनी चिरोटे. कारण फराळामध्ये काय होतं की आपण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात की सगळे पदार्थ टेस्ट करायचे असतात, पण 1-2 खाल्ल्यावर लगेच आपलं पोट भरतं. म्हणून मग मी हे मिनी चिरोटेचं व्हर्जन काढलंय. आणि त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आधी हे जे जिरं आहे ते थोडंसं परतून घ्यायचंय. आपण थोडंसं ते भाजून घेऊ. या बाउलमध्ये आपण हा जो मैदा आहे 1 वाटी, हा मैदा काढून घेऊया. जिरं भाजलं जात आहे. जिरं चांगलं भाजून झालं की आपण या मैद्यामध्ये घालूया. त्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तेल घालू, मोहन म्हणून. इथे तेल मी गरम करायला ठेवलंच आहे फ्राय करण्याकरता. आता या पॅनमध्ये आपण हा जांभळाचा ज्यूस घेऊ. तो 1 वाटी ज्यूस आहे, तो मी थोडासा रिड्यूस करून घेतो. यामध्ये मी जांभळाचा ज्यूस याकरता वापरला कारण तो टेस्टी तर असतोच, पण आपल्याकडे फारसा वापरला जात नाही. पण जर का तुम्हाला तो बाजारात मिळाला तर तुम्ही हा जरूर वापरून बघा. ज्यूस आता कॉन्सन्ट्रेटेड झालाय, आपण थोडासा रिड्यूस केलाय. तो जरा पुन्हा गार होऊन देऊ या बोलमध्ये. हा ज्यूस थोडा गार झालाय, आपण या मैद्यामध्ये मिक्स करू. थोडंसं मापानुसारच टाकायचा, कारण एकदम ज्यूस जास्त झाला तर मात्र कणिक आपली नीट मळली जाणार नाही. एकदम सॉफ्ट कणिक नाही मळायची आहे, थोडीशी घट्ट कणिकच मळायची आहे. आपल्याला इथं याच्यात थोडंसं पाणी लागेल, कारण टेस्ट येण्याकरता आपण जेवढा जांभळाचा ज्यूस वापरलाय तेवढा पुरेसा आहे. थोडंसं फक्त पाणी घालू नावाकरता. आता ही जी कणिक मळण्याची जी पद्धत आहे ती जरा इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे. कारण हाताने मी या बोटांनी ती कणिक थोडीशी अशी त्याला कुस्करून घेतोय, म्हणजे त्याला जी शॉर्ट क्रस्ट आपल्याला टेक्स्चर पाहिजे या चिरोट्यांचं, ते टेक्स्चर येण्याकरता मी हाताने थोडंसं असं त्याला पिळून घेतोय. जिरं आपण फक्त फ्लेवर करता घातलंय. एकदम गोड चिरोटे आपण बनवणार नाही आहोत, पाकातले बनवत नाही आहोत, त्यामुळे जिरं घातलं की त्याला जरा चांगली अशी खारी चव येते. आणि वर्ण पिठी साखर त्यावरती शिंपडल्यावर थोडीशी खारी आणि थोडीशी गोड अशी ही छान चव त्याला लागेल. आणि याला जांभळाच्या ज्यूसचा थोडासा आंबटपणा सुद्धा लागेल, त्यामुळे खूप छान असे हे चिरोटे होतील. आता आपली ही कणिक चांगली मळून झालेली आहे. टेक्स्चर बद्दल मी बोलत होतो. हे जे टेक्स्चर आहे, असं फाटल्याचं जे टेक्स्चर आहे ते आपल्याला या कणकेमध्ये आवश्यक आहे चिरोट्यांसाठी. आपण याचे छोटे गोळे जरा पाडून घेऊ.
आपण आता याची जरा पातळ अशी थोडी पोळी लाटून घेऊया. आपल्याला ही पोळी मात्र लांबट लाटायची आहे. लांबट याच्याकरता कारण आपल्याला जो शेप द्यायचा आहे तो या आकाराने व्यवस्थित येईल, म्हणून मी ही लांबट लाटतोय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ही कॅस्टर शुगर पसरायची आहे. आणि थोडंसं तेल, म्हणजे अगदी अर्धा चमचा तेल मी याच्यावरती घालतोय आणि चमच्याच्या उलट्या बाजूनी ते थोडंसं पसरून घेतोय. आता आपण जी लांबट बाजू आहे त्या लांबट बाजूनी हे रोल करायला घेऊया आणि तशीच या दुसऱ्या बाजूनीही आपण रोल करून घेऊ लांबट बाजूनी. आता ह्या दोन्ही ज्या अशा नळ्या आपण बनवून ठेवल्यात त्याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी ही कॅस्टर शुगर पसरू आणि पुन्हा थोडंसं तेल याच्यावरनं घालूया. आता या दोन्ही बाजूनी आपण हे रोल करून घेतोय परत. आपण दोन्ही बाजूनी चांगलं हे गुंडाळून घेतलेलं आहे. आता यापुढे आपल्याला काय करायचं आणि हे चिरोटे शेवटी तेलात पोचतील की नाही? ऑफकोर्स पोचणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपली ही सोप एपिसोड नाहीये. आपण हे पिनव्हील केल्यानंतर आपण याच्यावरती एकत्र करून घेणार आहोत हे. आता ह्याच्या पुढे आपल्याला इंटरेस्टिंग म्हणजे आपल्याला याचे आता पीसेस करायचे. या सुरीनी मी याचे पातळ असे काप करून घेतो. अशाच मेथडनी आपण बाकीचे चिरोटेही बनवून घ्यायचे. पण अजून थोडासा वेळ बाकी आहे. वेळ बाकी ह्याच्यासाठी आहे की आपल्याला हे जरा असं लाटून घ्यायचं, परत थोडेसे पातळ लाटून घ्यायचे. त्याचं मधलं डिझाईन तुम्हाला लक्षात आलं असेल. जेवढे आपण पातळ लाटू तेवढे ते तळल्यानंतर त्याला छान थोड्याशा पापुद्र्या सुटतात. आपण हे चिरोटे आता या तेलामध्ये तळून घेऊया. तेल गरम करायला मी ठेवलंच होतं. आज थोडी मोठीच ठेवायची तळताना. आपले हे चिरोटे आता मिनी चिरोटे आपले तयार होत आहेत. एकदम ब्राऊन नाही करायचे कारण आपला हा रंग खूप युनिक आहे. ठेवताना मात्र असे उभे ठेवायचे म्हणजे त्यातलं जे तेल असतं ते चांगलं निथळून येतं बाहेर. यावेळेला एक वेगळा चिरोट्याचा प्रकार म्हणून तुम्ही हा जरूर करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. सर्व करण्याच्या आधी आपण याच्यावरती थोडीशी ही पिठी साखर शिंपडूया आणि हे चिरोटे लगेच खायला आपण तयार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. जांभळाचे चिरोटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा, 1 चमचा पिठी साखर, 1 चमचा कॅस्टर शुगर, जांभळाचा ज्यूस, जिरा आणि तेल. कृती: प्रथम जिरं पॅन मध्ये भाजून घ्यावं. जांभळाचा ज्यूस पॅन मध्ये शिजवून आटवून घ्यावा आणि तो गार होऊ द्यावा. मैद्यामध्ये जिरं, जांभळाचा आटवलेला ज्यूस, तेल आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावी. पोळी लाटून त्यावर कॅस्टर शुगर, तेल आणि पिठी साखर लावून पोळी रोल करून घ्यावी. रोल कापून त्याचे पातळ चिरोटे लाटून घ्यावेत आणि खुसखुशीत तळून घ्यावेत.